नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयिरेयाणं नमो उवच्छायाणं नमो लोये सव्वसाहूणम्। जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेणनेत्तिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सव्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित बृहद द्रव्य संग्रह या ग्रंथाचा स्वाध्याय आपल्या क्रमिक रीतीने सुरू आहे आणि या अंतर्गत 10 गाथांचा स्वाध्याय पूर्ण केल्यानंतर आज आपण 11व्या गाथेद्वारे येथे चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या 11व्या गाथेचा पाठ म्हणूया, त्याचा पद्यानुवाद म्हणूया आणि मग या गाथेच्या विषयासंबंधी चर्चा करूया। द्रव्य संग्रह ग्रंथामध्ये आपण 10व्या गाथेमध्ये जीवाच्या समुद्घातासंबंधीची चर्चा केली, जीवाच्या आकारासंबंधीची चर्चा केली। आता या 11व्या गाथेमध्ये जीवाचं एक विशेषण जे की संसारथो म्हणजे हा जीव संसारी आहे या संबंधातलं वर्णन करणारी ही 11व्या क्रमांकाची गाथा आपण पाहूया। गाथा पाठ आहे। पुढवी जलते वाऊ, पुढवी जलते वाऊ, वन्नफदी विविध थावरे इंदी, वन्नफदी विविध थावरे इंदी, विगतिग चदुपंचखा, विगतिग चदुपंचखा, तस जीवा होंती संखादी, तस जीवा होंती संखादी। पृथ्वी जलानल वायु, पृथ्वी जलानल वायु, वनस्पति विविध स्थावर एकेंद्रिय, वनस्पति विविध स्थावर एकेंद्रिय, शंखादित्रस जीव, शंखादित्रस जीव, आहे तद्वित्री चौपंचेंद्रिय, आहे तद्वित्री चौपंचेंद्रिय। पहा, गाथेचा जो सामान्य अर्थ आहे तो अतिशय सुलभ आहे, परंतु भावार्थ बाकी आपल्याला खूप विचारपूर्वक आपल्याला त्याचा रस घ्यायचा आहे। या गाथेमध्ये आचार्य देवांनी आपल्याला जीवाच्या अनेक विशेषतांपैकी येथे जीवाचा संसारीपणा या विशेषाचा विस्तार रूप ही गाथा लिहिलेली आहे आणि ही 11वीच गाथा नाही तर पुढच्या आणखी 2 गाथा सुद्धा जीवाच्या संसारी या रूपावरती प्रकाश टाकणाऱ्या आहेत। आता जीव संसारी आहे, आपण अनुभवतो, आपण वारंवार म्हणतो की आपण संसारामध्ये भटकत आहोत, वास्तवामध्ये या संसारामध्ये प्रत्येक जीव दुःख भोगण्यासाठीच येतो। तर नेमका हा संसार म्हणजे काय आहे आणि या जीवाचं संसारी रूप कोणतं आहे, त्याचं स्वरूप काय आहे याचा विस्तार या गाथेमध्ये पाहूया। पहिल्यांदा म्हटलेला आहे पुढवी जल तेऊ वाऊ वन्नफदी, याचा अर्थ काय होतो तर पुढवी, पुढवी याचा अर्थ होतो पृथ्वी, जल म्हणजे जल, तेऊ, तेऊचा अर्थ होतो तेज, तेज म्हणजे अग्नी, पुढे वायू, वायूचा अर्थ होतो वायू। आता आपण शब्दार्थ पाहतो आहोत, पृथ्वी, जल, तेज, वायू म्हणजे वायू आणि
वनस्पती, वनस्पती म्हणजे वनस्पती. तर अशा प्रकारे येथे 5 प्रकारच्या जीवांचा उल्लेख केलेला आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि वनस्पती. विविध थावरे इंदी, पहा स्क्रीनवरती दिसतंय आपल्याला, विविध थावरे इंदी म्हणजे विविध, विविध म्हणजे विविध, थावर म्हणजे स्थावर आणि इंदी याचा अर्थ होतो एकेंद्रिय, एकेंद्रिय जीव. विगती, विगतिग चतु पंचखा, विग म्हणजे 2, तिग म्हणजे 3, चतु म्हणजे 4 आणि पंच म्हणजे 5 आणि शेवटचा जो क ला खा हा जोडलेला आहे अक्षर, याचा अर्थ होतो की या सर्वांनी युक्त अशी इंद्रिये म्हणजे 2 इंद्रिये, 3 इंद्रिये, 4 इंद्रिये आणि 5 इंद्रिये यांनी युक्त असा तसजीवा, तसजीवा याचा अर्थ त्रसजीव, होंती म्हणजे असतात, संखादी म्हणजे शंख इत्यादी. हा तर होता याचा शब्दार्थ. विग म्हणजे 2, तिग म्हणजे 3, चतु म्हणजे 4, पंच म्हणजे 5 आणि अक्ष तो जो शब्द आहे खा त्याचा अर्थ होतो संस्कृत मध्ये अक्ष, अक्ष याचाच अर्थ होतो इंद्रिय. तर अशा प्रकारे येथे 2, 3, 4 आणि 5 इंद्रिय जे जीव आहेत ते त्रस जीव आहेत आणि ते कोणकोणते तर संखादी म्हणजे शंख इत्यादी. आता याचा अर्थ आपण अन्वयार्थ पाहूया काय होतो. पुढवी जल तेऊ वायू वनस्पती याचा अर्थ पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि वनस्पती. विविध थावरे इंदी याचा अर्थ अनेक प्रकारचे स्थावर एकेंद्रिय जीव आहेत आणि संखादी म्हणजे शंख इत्यादी. विगतिग चतु पंचखा, द्विंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय, तसजीवा होंती हे त्रस जीव आहेत. आता हा तर याचा झाला अन्वयार्थ. आता या गाथेचा सरलार्थ काय होतो, एकूण यामधून आचार्यांना सांगायचं काय आहे, तर सांगायचं हे आहे की हा जीव या संसारामध्ये भटकत असताना, संसार रूप परिभ्रमण करीत असताना या 5 इंद्रियांच्या माध्यमातून इंद्रियवंत होऊन या संसारामध्ये परिभ्रमण करतो. मग पहिल्यांदा एकेंद्रिय जीव कोणत्या प्रकारे होतो, तर पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक आणि वनस्पती कायिक हे 5 प्रकारचे स्थावर एकेंद्रियपणाचे जीव आहेत आणि 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय आणि 5 इंद्रिय असे त्रस जीव सुद्धा असतात, संसारामध्ये असतात. म्हणजे आपण या सर्व इंद्रियांच्या शरीरांनी युक्त होऊन या संसारामध्ये परिभ्रमण करीत आलेलो आहोत आणि सध्या सुद्धा करीत आहोत. चला हा या गाथेचा सरलार्थ पाहिला. आता या गाथेचा आपण भावार्थ पाहूया. आचार्य म्हणतात की जीवाचे जसे अनेक विशेष आहेत तर त्या अनेक विशेषतांपैकी जीव हा संसारी आहे हे सुद्धा एक त्याचं विशेषच आहे. म्हणजे जीव हा शरीराच्या आकारा इतका असतो, खरं पाहायला गेले तर निश्चयाने तो लोकाकाश प्रमाण असतो. जीव हा व्यवहाराने करता आहे, निश्चयाने आपल्या स्वपरिणामांचा करता आहे, इत्यादी गोष्टी आपण अनेक विशेषणांच्या माध्यमातून विगत गाथांच्या आधारे आपण पाहिलेले आहेत. आता या गाथेमध्ये आचार्य जीवाच्या संसार रूप विशेषणाचा विस्तार करतात. ते म्हणतात की हा जीवात्मा किंवा हा जीव केवळ सिद्धदशे रूप असतो असं नाही. म्हणजे सर्व कर्मांचा नाश झाल्यानंतर जीव सिद्ध पदाला प्राप्त होतो हे तर खरंच आहे, परंतु तशी सिद्धावस्था प्राप्त होण्यापूर्वी हा जीव पहिल्यांदा संसारामध्ये अनादी काळापासून भटकत आलेला आहे. मग तो भटकत असताना कशा प्रकारे भटकतो, तर तो जर एकेंद्रिय असेल तर तो 5 प्रकारचे एकेंद्रिय रूप शरीर धारण करतो. कोणकोणते आहेत ते एकेंद्रिय? पहा 5 इंद्रियांची नावं तर आपण विगत व्याख्यानांमध्ये शिकलेलो आहोत. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय म्हणजे जीभ, घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, चक्षुरेंद्रिय म्हणजे डोळे आणि कर्णेंद्रिय म्हणजे कान. या 5 इंद्रियांचा परिचय आपण प्राप्त करून घेतलेला आहे. आता
जर जीवाला संसारी अवस्थेमध्ये असं शरीर प्राप्त झालं की ज्या शरीरामध्ये केवळ स्पर्शनेंद्रियच असतं, बाकीची जीभ नसते, नाक नसतं, डोळे कान नसतात, तर त्या जीवाला एकेंद्रिय जीव म्हणतात. आणि ज्या जीवांना दोन इंद्रिय प्राप्त होतात त्याला दोन इंद्रिय, द्विंद्रिय जीव. ज्यांना तीन इंद्रिय प्राप्त होतात ते तीन इंद्रिय जीव. ज्यांना चार इंद्रिय प्राप्त होतात त्यांना चतुरिंद्रिय जीव. आणि ज्यांना पाचही इंद्रिय प्राप्त होतात त्यांना पंचेंद्रिय जीव असं म्हटलं जातं. तुम्ही आणि मी पंचेंद्रिय जीव आहोत, कारण आपल्याला पाचही इंद्रिय मिळालेली आहेत. तर असे जीवाचे एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत असे विविध प्रकार होतात. आता यामध्ये सुद्धा एक क्रम मी सांगितला होता की कोणत्याही क्रमाने इंद्रियांची प्राप्ती होत नाही. म्हणजे एकेंद्रिय जीव असेल तर त्याला या पाच इंद्रियांपैकी कोणतंही एक इंद्रिय असतं असं नाही. म्हणजे एखादा एकेंद्रिय जीव आहे आणि त्याला डोळे तेवढे आहेत असं होत नाही. जर एकेंद्रिय जीव असेल तर त्याला पहिलं स्पर्शनेंद्रिय त्वचा हे एकच इंद्रिय असतं. जर दोन इंद्रिय जीव असेल तर त्याला पाच इंद्रियांपैकी कोणतीही दोन इंद्रिय असतात असं होत नाही. तर त्या जीवाला क्रमानेच इंद्रियांची प्राप्ती होते. म्हणजे दोन इंद्रिय जीवाला स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय, त्वचा आणि जीव ही दोनच इंद्रिय असतात. आता याच क्रमाने पुढची तुम्ही इंद्रिये जाणून घ्या की तीन इंद्रिय जीव असेल तर त्याला स्पर्श रसना घ्राण, चक्षुरेंद्रिय जीव असेल तर डोळे एक इंद्रिय वाढेल आणि पंचेंद्रिय जीव असेल तर कान हे एक इंद्रिय वाढेल. तर अशा प्रकारे क्रमानेच या जीवाचा विकास होतो आणि या पाच इंद्रियांच्या माध्यमातून शरीर धारण करून हा जीव संसारामध्ये फिरतो. याचं कारण हे आहे, जर जीवाने शरीर धारण केलं नाही, जर इंद्रियांनी जीव तो सहित नसेल तर तो जीव कोण होतो? सिद्ध होतो, म्हणजेच मुक्त होतो. याचा अर्थ जीवाचे दोन प्रकार होतात, एक संसारी जीव आणि दुसरे मुक्त जीव. तत्वार सूत्राचं सूत्रच आहे की संसारिणो मुक्ताश्च. जीवाचे दोन प्रकार होतात, एक संसारी जीव आणि दुसरे मुक्त जीव. मग कसे ओळखायचे? संसारी जीवांना आणि मुक्त जीवांना ओळखण्याचं लक्षण कोणतं? खूप सोपं आहे. जे शरीरधारी आहेत, जे इंद्रियांनी सहित आहेत ते संसारी आहेत, आणि जे शरीराने रहित आहेत आणि इंद्रियांनी रहित आहेत ते वास्तवामध्ये मुक्त आहेत, म्हणजेच सिद्ध दशेला प्राप्त झालेले आहेत. असा कोणी एखादा जीव तुमच्या माहितीत आहे का हो की जो कधी संसारी नव्हताच, म्हणजे तो अनादी काळापासून सिद्धच आहे, त्याने कधी शरीर रूप दशा स्वीकारलीच नाही, असा एखादा जीव आहे का? असा कोणताही जीव नाही की जो प्रथम पासूनच सिद्ध असेल, असा कोणीही जीव नाहीये. प्रत्येक जीव हा पहिल्यांदा संसारी दशेतच होता असतो आणि मग तोच जीव पुरुषार्थ करून तपश्चरण करून मग तो सिद्ध पदाला म्हणजेच अशरीरी दशेला प्राप्त होतो, मुक्तात्मा बनतो. तर यावरून आपल्याला या जीवाच्या या संसार अवस्थेची माहिती कळते. तर अशा प्रकारे येथे आपण या पाच स्थावर इंद्रियांचा स्थावर जीवांचा विचार करतो आहोत. बघूया, पहिला प्रकार आहे एक इंद्रिय जीव. आता संसारी दशेमध्ये बहुतांश जीव जे असतात, अधिकाधिक जीव जे असतात ते एकेंद्रिय या पर्यायीमध्ये असतात, एकेंद्रिय या अवस्थेमध्ये असतात. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की ही चर्चा अतिशय सुंदर आणि अतिशय रंजक होणार आहे. पुढच्या दोन गाथांमध्ये ही चर्चा थोडीशी सूक्ष्म होणार आहे आणि जी चर्चा वारंवार केली जात नाही किंवा थोडीशी दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. तर अशा प्रकारच्या चर्चेचा भाग पुढच्या दोन व्याख्यानांमध्ये येणार आहे. त्यामुळे आजचं हे व्याख्यान आणि पुढची 2-3 व्याख्याने आपण अतिशय मनोयोगपूर्वक ऐकावीत की ज्याद्वारे आपल्याला भरपूर मोठा विषय खूप सुंदर रीतीने माहिती होणार आहे की जो आपल्याला इतरत्र थोडासा दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. चला तर मग सुरुवात करूया जीवाच्या संसारीपणाला. तर जीव एकेंद्रिय असतो, स्पर्शनेंद्रियाने सहित असतो, तेव्हा त्या एकेंद्रिय पर्यायीचे एकूण 5 प्रकार सांगितलेले आहेत की ज्यांना स्थावर जीव असे म्हणतात. आता कोणते आहेत ते जीव? तर पृथ्वी कायिक जीव,
जलकायिक जीव, अग्निकायिक जीव, वायुकायिक जीव आणि वनस्पती कायिक जीव. याचा अर्थ खूप सोपा आहे की पृथ्वी हेच ज्याचं शरीर आहे त्याला पृथ्वीकायिक जीव म्हणतात. जल म्हणजे पाणी हा सुद्धा एक जीव आहे. अग्नी हा सुद्धा एक जीव आहे. वायू, हवा हा सुद्धा एक जीव आहे आणि वनस्पती हा सुद्धा एक जीव आहे. सध्या विज्ञानाने या 5 पैकी केवळ एक वनस्पतींनाच लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव म्हणून स्वीकारलेला आहे, परंतु बाकीचे जे 4 आहेत त्यांना अजूनही नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच अजीवाच्या श्रेणीमध्ये विज्ञान मानतं. परंतु हजारो नाही लाखो वर्षांपासून जैन दर्शन, अनादी काळापासून जैन दर्शनाने या 5ही प्रकारांना जीव म्हणून स्वीकारलेला आहे. हे खूप विशेष आहे. म्हणजे आणखी संशोधनानंतर कदाचित काही हजार वर्षांनंतर सायन्स किंवा आजचं हे जे भौतिक विज्ञान आहे ते विज्ञान या जीवांना सुद्धा, या पदार्थांना सुद्धा पुढे जाऊन जीव म्हणून मान्यता देईल, यात कोणतीही शंका नाही. कोणकोणते आहेत ते? तर पृथ्वी म्हणजे जमीन. तर जमीन हा सुद्धा एक जीव आहे. आता त्यामध्ये थोडासा एक भेद आहे, तो आपण समजावून घ्यावा की कोणतीही जमीन हा जीव नाहीये. तर ज्या जमिनीला अजून उकरलं गेलेलं नाहीये, ज्या जमिनीचा अजूनही खंड केला गेलेला नाहीये, अशा प्रकारची जी नैसर्गिक पद्धतीने अजूनही ज्याचा अजून खंड केला गेलेला नाही, जिथे कोणताही हस्तक्षेप केला गेलेला नाही, याच्यामध्ये हे हा जो पत्थर आहे, हा जो दगड आहे, ही जी माती आहे, हा सुद्धा याच्यामध्ये सुद्धा जीव असतो असं जैन दर्शन मानतं. त्याचप्रमाणे पाणी हे स्वतः एक जीव आहे. यामध्ये एक लक्षात घ्या, पाण्यामध्ये अनेक जीव राहतात हे तर सत्यच आहे. पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जंतू जीव राहतात. तसं नाही म्हणत आहे मी. जे पाणी शुद्ध आहे, निर्जंतुक आहे, ते शुद्ध पाणी सुद्धा एक जीव आहे असं जैन दर्शन सांगतं. बघा की हा सुद्धा जलकायिक एकेंद्रिय जीव आहे की ज्याला केवळ स्पर्शनेंद्रिय आहे, ज्याला केवळ स्पर्शाद्वारे ज्ञान होतं. बाकीची इंद्रिये नसल्यामुळे त्या पाण्याला, त्या जमिनीला इतर स्पर्श सोडून इतर कोणतंही ज्ञान होत नाही. याच्यातून अनेक प्रश्न सुद्धा उद्भवणार आहेत, त्यांची चर्चा आपण लगेच पुढे घेणार आहोत. पुढचा जीव आहे अग्नी. अग्नी हा सुद्धा एक स्वतः जीव आहे आणि त्याला सुद्धा स्पर्श रूप ज्ञान आहे आणि तो अग्नी एकेंद्रिय जीव आहे. अशा प्रकारे जैन दर्शनामध्ये त्या अग्नीला सुद्धा एकेंद्रिय जीव मानलं गेलेलं आहे. वायू, आपण पंखा लावतो आणि त्याद्वारे हवा घेतो, एसी लावतो. तर अशा प्रकारे जी हवा आपण अनुभवतो, ती हवा सुद्धा, तो वायू सुद्धा स्पर्शाने युक्त असा एकेंद्रिय जीवच आहे. आणि शेवटी वनस्पती, ज्या की झाडं आहेत, वेली आहेत, हा सुद्धा स्पर्शनेंद्रियाने युक्त असणारा एकेंद्रिय जीव आहे. याच 5 जीवांना स्थावर किंवा एकेंद्रिय जीव असे म्हटले जाते. आता एक विशेष गोष्ट यामध्ये आपण लक्षात घ्यावी. पृथ्वी काय हा शब्द वेगळा आहे आणि पृथ्वी कायिक जीव हा शब्द वेगळा आहे. पुन्हा एकदा सांगतो, खूप सुंदर चर्चा आहे. अग्नी काय हा शब्द वेगळा आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे आणि अग्नी कायिक जीव हा शब्द वेगळा आहे. काय फरक आहे दोन्ही मध्ये पहा. पृथ्वी काय याचा अर्थ होतो की दगड, माती, जमीन रूप शरीर. म्हणजे दगड हे शरीर आहे आणि त्या शरीराच्या आधारे जो जीव राहतो त्याला म्हणतात पृथ्वी कायिक जीव. समजलं का? म्हणजे आणखी सोपं करतो याला. हे जे तुम्हाला दिसतं आहे याला म्हणतात काय. काय म्हणजे शरीर. काय, हा काया मराठीमध्ये सुद्धा वापरला जातो, काया. तर काया म्हणजेच काय म्हणजे शरीर आणि त्या शरीराच्या आधारे जो राहतो त्याला म्हणतात कायिक जीव. कायिक म्हणजे त्या प्रकारचं शरीर असणारा जीव. आता सांगा, पृथ्वी काय याचा अर्थ काय झाला? पृथ्वी रूप शरीर आणि पृथ्वी कायिक जीव
याचा अर्थ काय झाला की पृथ्वी रूप शरीरामध्ये दगड माती रूप शरीराच्या आधारे जो राहतो असा जीव, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग म्हणावं लागेल पृथ्वी कायिक जीव. लक्षात आलं? पाणी या पदार्थालाच म्हणतात जलकाय. जल हेच काय म्हणजे शरीर आहे आणि त्या शरीराच्या आधारे जो जीव राहतो त्या जीवाला म्हणतात जलकायिक जीव. समजलं का? खूप सुंदर आहे. वनस्पती जी दिसते ती वनस्पती म्हणजे एक शरीर आहे म्हणून तिला म्हणतात वनस्पती काय. काय वनस्पती काय आणि त्या वनस्पती रूप कायेच्या आधारे जो जीव राहतो त्या जीवाला म्हणतात वनस्पती कायिक जीव. तर अशा प्रकारे आता आपल्याकडे 10 शब्द झाले बरं. पृथ्वी काय, अग्नी काय, जल काय, वायू काय आणि वनस्पती काय. आणि ही झाली शरीर. आता यांच्या आधारे जो जीव राहतो त्याला आम्ही नाव वेगळं देणार. पृथ्वी कायिक जीव, जल कायिक जीव, अग्नी कायिक जीव, वायू कायिक जीव आणि वनस्पती कायिक जीव. खूप सुंदर चर्चा आहे. लक्षात आलं? याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ पहिली जी 5 आम्ही काय रूप सांगितली ती तर केवळ शरीर आहेत, ती पुद्गलाची नावं आहेत. आणि नंतर आम्ही जी कायिक जीव असं म्हटलं ते वास्तवामध्ये चैतन्य रूप जीव आहेत. तर अशा प्रकारे आपण काय आणि कायिक जीव यांच्यामध्ये जो फरक आहे तो आता आपण समजावून घेतला. पहा, यामध्ये जो हे जे 5 आपण जीव सांगितले ते सर्व एकेंद्रिय आहेत, म्हणजेच त्यांना केवळ एक स्पर्शनेंद्रियच आहे. बाकीची जीभ, नाक, डोळे आणि कान ही इंद्रिय त्यांना नाहीत. आता याच्या पुढे जी 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि 4 इंद्रिय जीव असतात त्यांना विकलत्रय जीव असे म्हणतात. त्यांना एक शब्द आहे शास्त्रामध्ये विकलत्रय जीव. विकलत्रय जीव असं म्हणतात की ज्यांना 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि 4 इंद्रिय असतात. आणि यानंतर जे 5 इंद्रिय जीव असतात त्यांना पंचेंद्रिय जीव म्हणतात. अशा प्रकारे आपण 1 ते 5 इंद्रियांपर्यंतच्या जीवांचे एकूण 3 गट केले. पहिला गट होता एकेंद्रिय जीवांचा, दुसरा गट होता विकलत्रय जीवांचा आणि तिसरा गट आहे पंचेंद्रिय जीवांचा. लक्षात आलं? खूप आपण त्यांचं विभाजन करतो आहोत. हा एकदा बेस तयार झाला ना की याच्या आधारे आपल्याला भरपूर तथ्य समजणार आहे. ही सगळी चर्चा शिकून आम्हाला काय उपयोग, हे थोडंसं कठीण आहे, किचकट आहे असं ऐकताना वाटेल, परंतु या माहितीचा आधार घेऊन जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये कसं सुखी व्हायचं हे पाहू त्यावेळी बाकी आपल्याला खूप आनंद झाल्या वाचून राहणार नाही. तर पहिल्यांदा आपण पाहिलं एकेंद्रिय जीव, त्यांचे 5 प्रकार केले. पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक, वनस्पती कायिक हे 5 प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार बघितला विकलत्रय जीव, त्याच्यामध्ये 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय जीव घेतले आणि शेवटी तिसरा गट पाहिला पंचेंद्रिय जीवांचा. आता त्यांची काही आपण उदाहरणं पाहूया. जे एकेंद्रिय जीव आहेत त्यांच्याबद्दल तर सांगितलं, त्यांचे 5 प्रकार. आता 2 इंद्रिय जीव कोणकोणते आहेत तर गाथेमध्ये शब्द आलेला आहे शंखादी, म्हणजे शंख इत्यादी. टीकेमध्ये त्याची अन्य उदाहरणं घेतलेली आहेत की 2 इंद्रिय जीवांमध्ये जो शंख आहे, जो आपण शंख पाहतो, शंख फुंकला जातो, तर तो शंख, त्या शंखामध्ये एक जीव राहतो आणि तो जीव जो बाहेर दिसतो ते तर शंखाचं शरीर आहे. जे पांढरा शुभ्र किंवा काळा जो शंख दिसतो ते तर शंखाचं शरीर आहे. त्याच्या आधारे आतमध्ये जंतू राहतो आणि त्याच्यामध्ये आत्मा वास करतो, त्याला शंख जीव म्हणतात आणि तो 2 इंद्रिय जीव आहे, म्हणजेच त्याला स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय 2 इंद्रिय आहेत. त्याचप्रमाणे शिंपला, शंखाप्रमाणे शिंपल्यामध्ये सुद्धा जीव राहतो, तो सुद्धा 2 इंद्रिय जीव आहे. त्यासोबतच भाजी इत्यादी मध्ये किंवा धान्यामध्ये अळी जी दिसते आपल्याला, कृमी, ती सुद्धा 2 इंद्रिय जीव आहे,
म्हणजे त्या अळीला सुद्धा स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय अशी दोन इंद्रिये असतात. ही झाली दोन इंद्रिय जीवांची उदाहरणं. तीन इंद्रिय जीव कोणते आहेत? तर तीन इंद्रिय जीवांमध्ये आपणा सर्वांना परिचित असणारा जीव म्हणजे मुंगी. जो मुंगी हा जीव आहे तो तीन इंद्रिय जीव आहे. त्याचप्रमाणे ऊ जी केसांमध्ये आपल्याला जीव आढळतो ऊ, त्याचप्रमाणे लाकूड सामानामध्ये ढेकूण सापडतो, तर तो ढेकूण, ऊ, मुंगी ही सर्व उदाहरणे ही तीन इंद्रिय जीवाची आहेत. आणि शास्त्रांमध्ये आणखी एक नाव या टीकेमध्ये येतो, कुंथू नावाचा जंतू. पावसाळ्यामध्ये खास करून जे अनेक जीव उत्पन्न होतात त्यापैकीच हा एक कुंथू नावाचा जीव आहे, की जंतू रूप आहे, कीटक रूप आहे, कीड रूप आहे. तर तो सुद्धा तीन इंद्रिय जीव आहे. आता चार इंद्रिय जीव कोणते? तर चार इंद्रियांमध्ये माशी, भुंगा, त्याचप्रमाणे डास, मच्छर हे सर्व चार इंद्रिय जीव आहेत. हे सर्व कीटकांमध्येच येतात. तर अशा प्रकारे हे चार इंद्रिय जीव आहेत. पाच इंद्रिय जीव कोणते आहेत? सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आम्ही सगळे मनुष्य हे पाच इंद्रिय जीव आहोत. स्वर्गात राहणारे सगळे देव हे पंचेंद्रिय आहेत. नरकात मध्ये राहणारे जे नारकी आहेत ते सुद्धा पंचेंद्रिय जीव आहेत. आणि दृश्य रीतीनं पाहायला गेलं तर पशूंमध्ये गाय, बैल, म्हैस, वाघ, सिंह हे सुद्धा सगळे पंचेंद्रिय जीव आहेत. तर अशा प्रकारे आपण दोन इंद्रिय, तीन इंद्रिय, चार इंद्रिय आणि पाच इंद्रिय जीवांची काही उदाहरणे पाहिली. तुम्ही म्हणाल या सगळ्यांचा विस्तार का सांगता आहात? कारण हे सगळे जीव इंद्रियांनी सहित असल्यामुळे संसारी आहेत. यांपैकी कोणीही मुक्त झालेलं नाही. हे सगळे जीव ज्यार्थी इंद्रियांनी सहित आहेत त्यार्थी ते शरीराने सहित आहेत. आणि जे शरीराने सहित आहेत ते संसारी आहेत. ते अजूनही मुक्तावस्थेला प्राप्त झालेले नाहीत. तर अशा प्रकारे जीवाचा संसारीपणा सिद्ध करण्यासाठी आचार्यांनी या गाथेमध्ये या इंद्रियांच्या आधारे वर्णन करून विविध इंद्रिय जीवांना संसारी सांगितलेलं आहे. मूळ प्रश्न तर तेथे उद्भवतो की या सगळ्या जीवांना एवढे एवढे इंद्रिय कुणी केले? एकेंद्रिय जीवांना एकेंद्रिय कुणी बनवलं? दोन इंद्रिय जीवांना दोन इंद्रिय कुणी बनवलं? तुम्हाला आम्हाला पंचेंद्रिय कुणी बनवलं? बोला. बोला. याचं उत्तर असं आहे का हो की कोणीतरी परमेश्वरी शक्ती आहे, कोणीतरी परमेश्वर आहे आणि त्याने अमुक जीवांना अमुक पर्यायीमध्ये ढकललं, अमुक जीवांना अमुक प्रकारे जन्म घ्यायला लावला, अमुक शरीर दिलं, अशा प्रकारे घडतं का? अशी कोणती परमेश्वर रूप जगत नियंता रूप शक्ती आहे आणि ती त्या जीवांना त्या भावामध्ये त्या योनीमध्ये ढकलते असं आहे का? वास्तवामध्ये अशी कोणतीही परमेश्वर रूप शक्ती नाही की ज्यामुळे हे जीव त्या पर्यायीला प्राप्त होत असतील. आणि कोण मान्य करेल? बोला. कुठलाही जीव आपल्याला दुसऱ्याकडून एखादी पर्याय प्राप्त करून दिली असता का स्वीकारेल? अजिबात स्वीकारणार नाही. आणि त्यामुळे अशा कोणत्या परमेश्वर रूप शक्तीमुळे या जीवांमध्ये अशी विविधता येते हे सत्य नाही. मग कुणी एकेंद्रिय दोन इंद्रिय असे विभाग केले? मग कर्मांनी केले असतील. दुसरं उत्तर येतं कर्मांनी, की ज्याच्या त्याच्या कर्मांच्या उदयामुळे जो तो जीव ज्या त्या पर्यायीमध्ये गेलेला असेल. एका अपेक्षेनं ठीक असेलही, परंतु हे देखील सत्य नाही. कर्मांच्या उदयामुळे किंवा कर्मांमुळे जीव एकेंद्रिय दोन इंद्रिय होतो हे सुद्धा सत्य नाही. का सत्य नाही? कारण ते कर्म कुणी बांधलं? ते कर्म जीवाला कुणी दिलं? वास्तवामध्ये ते कर्म सुद्धा त्याच जीवाने बांधलेलं आहे. आणि त्या कर्माच्या उदयाने जीव त्या पर्यायीला त्या इंद्रियांना प्राप्त केलेला आहे. यावरून लक्षात येतं की कर्मांचा उदय सुद्धा कारण नाही. जीवाचे स्वतःचे परिणाम, जीवाचे स्वतःचे विकार, जीवाचे शुभाशुभ भाव हेच खऱ्या अर्थाने कारण आहेत की ज्यांच्यामुळे कर्मांचा बंध होतो आणि त्या कर्मांचा उदय आला असता जीव ज्या त्या इंद्रियांना प्राप्त करतो, ज्या त्या शरीराला धारण करतो.
आणि मग आता सांगा बघूया मूळ उत्तर काय येईल की आम्हाला पंचेंद्रिय कोणी बनवलं? डास मच्छर इत्यादींना 4 इंद्रिय कोणी बनवलं? आळी इत्यादींना एकेंद्रिय कोणी बनवलं? बाबा रे, प्रत्येक जीव स्वतःच्या भाग्याचा शिल्पकार आहे. प्रत्येक जीव स्वतःचं भाग्य स्वतःच लिहितो आणि केलेल्या परिणामानुरूप फळाची प्राप्ती करतो. बोला, माझं भाग्य लिहिणारी कुणी सटवाई नाही आहे. पहा, माझं भाग्य निश्चित करणारी अन्य कोणती शक्ती नाहीये. वास्तवामध्ये माझे परिणाम, माझा पुरुषार्थच खऱ्या अर्थाने माझ्या पुढच्या भविष्याची निश्चिती करतात. अशा प्रकारे जैन दर्शन स्वतःच्या परिणतीला स्वतःलाच कारण सांगतं. तर अशा प्रकारे हे निश्चित झालं की एकेंद्रियादी सर्व जीवांना जर कोणी तयार केलं असेल तर वास्तवामध्ये जीवच स्वतःच्या परिणतीद्वारे त्या त्या अवस्थांना प्राप्त करतो. पहा काय विशेष आहे. अनेक गोष्टी यामधून आपल्याला उलगडता येतील, अनेक सांगता येतील की ही जी आता सध्या सगळीकडे चर्चा आहे की जैव विविधता जपली पाहिजे. ही जी पर्यावरणामध्ये अनेक जीवांची रचना आहे ती आपण जपली पाहिजे. सेव्ह टायगर्स म्हटलं ना, सेव्ह लायन्स, की सध्या सगळीकडे व्याघ्र प्रकल्प सुरू आहेत. वाघ सिंहांना वाचवण्याचं काम सुरू आहे. सगळ्या ठिकाणी नैसर्गिक अधिवासांना त्यांना जपलं पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे, अशा प्रकारची चर्चा केली जाते. वास्तवामध्ये ही सर्व जैव विविधता जी निर्माण झालेली आहे ती सर्व या 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय आणि 5 इंद्रिय जीवांच्या विविधतेमुळेच खऱ्या अर्थाने अशा प्रकारची पर्यावरणातली जैव विविधता खऱ्या अर्थाने अस्तित्वात आली आहे. खऱ्या अर्थाने ही जी विविधता आहे या विविध इंद्रिया जीवांच्या मुळे तयार झालेली आहे. आणि या सगळ्या पर्यावरणाचा आनंद घेण्यासाठी आपण काय करतो? एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातो. बोला, पिकनिक साठी जातो, आनंद मानतो. बोला, फिरतो, खूप छान फिरतो. आणि एखाद्या हिल स्टेशन वरती जातो. बोला, काय पाहतो आपण तिथे? निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतो. आणि काय करतो? काय पाहतो? कशामुळे आनंद होतो? खरं खरं सांगा बघूया. तर आम्ही जी वनराई आहे, जी सुंदर अशी झाडी आहे ती पाहतो आणि आपल्याला खूप डोळे सुखावतात, आपल्याला खूप आनंद होतो. किंवा रम्य अशा समुद्र किनारी जातो आणि समुद्राचं ते अथांग स्वरूप पाहून आपल्याला आनंद वाटतो, आपण आनंदित होतो. किंवा एखाद्या हिल स्टेशन वरती जाऊन किंवा पर्वत हिमालयामध्ये जाऊन त्याच्या त्या बर्फांचे कडे पाहतो आणि वास्तवामध्ये ते बर्फाचं विलोभनीय रूप पाहून आपल्याला खूप आनंद होतो. मला सांगा, आपण काय काय पाहिलं? आपण निसर्गामध्ये जाऊन विविध डोंगर पाहिले, दऱ्या पाहिल्या, म्हणजे पृथ्वी कायिक जीव पाहिले. समुद्र पाहिला म्हणजे जलकायिक जीव पाहिले. बर्फ पाहिला म्हणजे त्या बर्फाच्या रूपामध्ये असलेले जलकायिक जीव पाहिले. विविध वनस्पती पाहिल्या म्हणजे त्या वनस्पती पाहून आम्ही वनस्पती कायिक जीव पाहून आनंद मानला. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेलो, तिथला वारा आम्ही अनुभवला म्हणजे ते वायू कायिक जीवांच्या आधारे आपण काय मानला? आनंद मानला. हरकत नाही, हे सुद्धा निसर्गाचं रूप आम्ही अनुभवतो. पण काय वास्तवामध्ये त्यामध्ये आनंद आहे? थोडीशी आपण चर्चा करूया. हे एकेंद्रिय जीव ज्यांना पाहून आपण आनंद मानतो आहोत, आचार्य सांगतात ते या विश्वातले सर्वात अधिक दुःखी जीव आहेत. कारण ते एकेंद्रिय जीव आहेत आणि एकेंद्रिय जीवांचं दुःख या विश्वामध्ये सर्वात अधिक आहे. काय सांगितलं? सर्वात जास्त दुःखी जीव कोणते आहेत? एकेंद्रिय जीव. म्हणजे कोण? या सगळ्या वनस्पती, हे सगळं पाणी, हे सगळ्या काय नद्या, डोंगर, नाले, पर्वत, दर्या, हे सगळे एकेंद्रिय जीव आहेत. बर्फ हे सुद्धा काय आहे? एकेंद्रिय जीव आहे. आणि ते या विश्वातील अनंत 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 दुःख भोगणारे जीव आहेत. आणि तुमच्या माझ्यासारखे हे पंचेंद्रिय मनुष्य, विवेकी जीव या एकेंद्रिय जीवांना पाहून
आनंदित होतात, त्यांना पाहून आनंद मानतात. बोला, या आनंदाचं फळ आपल्याला काय मिळेल? हो हो, अद्भुत आहे. म्हणजे आम्हाला निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा खऱ्या अर्थाने शास्त्राद्वारेच मिळू शकते. खऱ्या अर्थाने शास्त्राद्वारेच आपल्याला या निसर्गाला पाहण्याचा खरा दृष्टिकोन मिळू शकतो. बाबा रे, दुसऱ्या जीवाला पाहून, दुसऱ्या दुःखी जीवाला पाहून जर तुला आनंद होत असेल तर बाबा त्याचं फळ तुला काय मिळणार हे खऱ्या अर्थानं विचार करण्याची आवश्यकता आहे. आज मी एक नवीन दृष्टिकोन आपल्या समोर देतो आहे, आपण जरूर याच्यावरती चिंतन करावं. निश्चित कधी काळी आम्हाला तसा विकल्प होतो सुद्धा, परंतु वास्तवामध्ये ही दृश्य खऱ्या अर्थाने आनंददायक नाही आहेत. आम्ही त्यामध्ये आनंद मानतो, वास्तवामध्ये आम्हाला ते पाहून आनंद वाटतो. ही खऱ्या अर्थाने संसारी जीवांना पाहून, दुःखी जीवांना पाहून आम्ही अशा प्रकारच्या कर्मांना बांधतो की त्या कर्मांचा उदय आल्यानंतर आपली गती सुद्धा त्या एकेंद्रिय रूप जीवारूप होते. हे या गाथेमधून आपल्याला आचार्य सांगतात की ते एकेंद्रिय रूप जीवाला प्राप्त का होतात. एकेंद्रिय रूप पर्यायीला जीव का प्राप्त होतो? कारण या एकेंद्रिय जीवाची हिंसा करतो आणि त्या जीवांना पाहून आनंद मानतो, आणि म्हणून क्रमाक्रमाने पतन होत होत शेवटी हा जीव अशा प्रकारच्या एकेंद्रिय अवस्थेला प्राप्त करतो. आणि म्हणून आपल्याला हे विशुद्ध तत्वज्ञान खऱ्या अर्थानं सुख आणि आनंद बाहेर शोधायला न लावता, बाहेर न शोधता, खरं सुख, खरं आत्मिक सुख हे आपल्या अंतरंगामध्ये दडलेलं आहे. त्याचा शोध अंतरंगात घेतला पाहिजे. बाहेरच्या विविध नैसर्गिक रूपांमध्ये जो आनंद आहे तो खऱ्या अर्थाने स्वाभाविक आनंद नाही आहे, तात्कालिक काही वेळेला होणारा तो आनंद आहे. तो खऱ्या अर्थाने नैसर्गिक स्वाभाविक आनंद नाही आहे, तर तो विकृत आम्ही मानलेला कल्पित आनंद आहे. अशा प्रकारे येथे आपल्याला आचार्यदेव सांगतात. खूप भूक लागली असेल, खूप शरीरामध्ये मोठा रोग झाला असेल, इष्ट वियोग घडला असेल, तर अशा वेळेला हे नैसर्गिक सौंदर्य काय आपल्याला आनंद देऊ शकतं? बोला, खूप ताप आलेला आहे, खूप भयंकर थंडी लागते आहे, खूप मोठा रोग झाला आहे, घरामध्ये इष्ट वियोग झालेला आहे, आणि अशा वेळेला या नैसर्गिक रूपांमध्ये पाहताना आपलं मन रमेल? साधं डोकं दुखत असेल तरी सुद्धा हे नैसर्गिक रूप लोभसवाणं वाटत नाही, त्रासदायक ठरतं. याचा अर्थ खऱ्या अर्थाने या बाह्य निसर्गाला पाहण्यामध्ये असली वास्तविक सुख नाही. याउलट जर तुम्ही आत्मानंदामध्ये मग्न असाल तर मग डोकं दुखत असू दे, शरीरामध्ये भयंकर रोग झालेला असू दे, बाह्यामध्ये परिवारामध्ये इष्ट वियोग झालेला असू दे, घोर उपसर्ग येऊ देत, भयंकर परिशह होऊ देत, कोणत्याही प्रकारची स्थिती आली असता सुद्धा आपल्या आनंदामध्ये खंड होऊ शकत नाही, आपल्या आनंदामध्ये बाधा येऊ शकत नाही. यावरूनच लक्षात येतं की खऱ्या अर्थानं सुख हे आपल्या अंतरंगामध्ये दडलेलं आहे, कोणत्याही प्रकारच्या बाह्य नैसर्गिक रूपामध्ये नाही. मग याचा अर्थ आम्ही अशा सहली करू नयेत का? लगेच आमच्या तरुण मित्रांचा प्रश्न असतो. मग अशा पिकनिकला आम्ही जाऊ नये का? बाबा रे, जोपर्यंत गृहस्थ आहेस तोपर्यंत कदाचित तुला अशा ठिकाणी जाण्याचा विकल्प तर येऊ शकतो, इच्छा तर होऊ शकते, परंतु त्यामध्ये आनंद मानणे रूप जो तुला भाव आहे तो बाकी सोडून देण्यालायक आहे. हे सत्य ज्ञान झाल्याशिवाय तुला खऱ्या अर्थाने अध्यात्माची गोडी निर्माण होणार नाही, खऱ्या अर्थाने सुखाचा शोध सुरू करता येणार नाही. तर अशा प्रकारे या गृहस्थावस्थेमध्ये काही वेळेला अशा प्रकारे भ्रमणाचा, देशाटनाचा भाव होऊ शकतो, परंतु निश्चितच तो करताना सुद्धा अंतरंगातला विवेक जागृत राहतो. तो सांगतो की बाबा ठीक आहे, अशा प्रकारचा भाव तुला होत असला तरी या नैसर्गिक रूपांमध्ये तुला तुझं वास्तविक सुख सापडणार नाही, त्यासाठी तुला अंतरंग दृष्टीच करावी लागेल. आणि मग अशा प्रकारे वैराग्य वृत्ती वाढत वाढत मग अणुव्रती, महाव्रती झाल्यानंतर अशा प्रकारचा विकल्पच मग पुढे गेल्यानंतर येत नाही.
तर अशा प्रकारे येथे निश्चय व्यवहाराचा असा सहज सुमेळ आहे की गृहस्थ जीवनामध्ये अशा प्रकारची क्रिया कदाचित भूमिकेवश होते, परंतु त्यामध्ये आनंद मानणे रूप जो मिथ्यापणा आहे, अज्ञान आहे, ते बाकी नियमाने दूर होते. पहा, या 5 इंद्रियांना इंद्रिय असं का म्हटलेलं आहे माहितीये कोणाला? या स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय यांना इंद्रिय का म्हणतात? ऐका त्याचं उत्तर. खरं म्हणजे इंद्रिय हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. इंद्र आणि इय, इंद्रिय. वास्तवामध्ये तुमचा माझा जीव, तुमचा माझा आत्मा, तुम्ही मी आत्मा आहोत. आपलंच नाव इंद्र आहे. काय? आत्मा म्हणजेच इंद्र. आणि असा इंद्र स्वरूपी आत्मा ज्यांच्या निमित्ताने जाणण्याचं कार्य करतो, ज्यांच्या माध्यमातून जाणण्याचं काम करतो, त्यांना इंद्रिय म्हणतात. समझ में आया? समजलं का काय सांगितलं? इंद्र हे नाव जीवाचं आहे आणि असा हा जीव जाणत असताना ज्यांच्या निमित्ताने जाणतो, ज्यांच्या माध्यमातून जाणतो, त्याच्या साधनांनाच, त्याच्या उपकरणांनाच इंद्रिय असं म्हटलेलं आहे. म्हणजे इंद्ररूप राजाची, इंद्ररूप आत्मराजाची जी साधनं आहेत, जे सेवक आहेत, जे सहाय्यक आहेत, त्यांनाच इंद्रिय म्हणतात. आणि म्हणून या इंद्रियांचं नाव इंद्रिय असं झालेलं आहे. पहा, अनेक गोष्टी यामधून सांगता येतील आपल्याला. मग प्रत्येक जीवाला किती इंद्रिय प्राप्त व्हायची हे कसं ठरतं? कोणती चर्चा, कुठला बिंदू घेतोय आता? आता हा विषय घेतो आहे एकूण 5 इंद्रिय आहेत. मग या 5 इंद्रियांपैकी एखाद्या जीवाला किती इंद्रिय प्राप्त होणार? 2च होणार की 4 होणार की 1च होणार की 5 होणार? हे कशावर ठरतं? व्हॉट इज द रूल? याचा नियम काय आहे की कोणत्या जीवाला किती इंद्रिय मिळणार? ऐका, खूप सुंदर चर्चा आहे, खूप मार्मिक चर्चा आहे. तर जीवाला जाणण्याची जितकी शक्ती व्यक्त असते, ऐका हो, जीवाला जाणण्याची जितकी क्षमता व्यक्त असते, तितक्या प्रमाणात त्याला इंद्रियांची प्राप्ती होते. म्हणजे समजा एखाद्या जीवाला असं आपण उदाहरण घेऊया. उदाहरण आहे बरं हे, केवळ तुम्हाला समजण्यासाठी. एखाद्या जीवाला 40% ज्ञान होण्याची योग्यता आहे असं समजूया आपण, 40%. तर मग त्याला 2 इंद्रियांची प्राप्ती होणार. कोणती? स्पर्शनेंद्रिय 20% आणि रसनेंद्रिय 20%. समजा एखाद्या जीवाला 80% ज्ञान होण्याची योग्यता आहे, त्याला 80% क्षयोक्षम आहे, तर मग त्याला 4 इंद्रियांची प्राप्ती होणार. 20% स्पर्शनेंद्रिय, 20% रसनेंद्रिय, 20% घ्राणेंद्रिय आणि 20% चक्षुरेंद्रिय. समजलं? आणि ज्याला 5ही इंद्रियांच्या द्वारे ज्ञान होण्याची पात्रता आहे, तर मग 100% ज्ञान होण्याची योग्यता आहे, तर मग त्याला 5ही इंद्रिय प्राप्त होणार, सगळी 5च्या 5. परंतु ज्याला अत्यल्प 20% ज्ञान होणार आहे, ज्ञानाची निम्न पातळी राहणार आहे, तर मग त्याला 1च इंद्रिय प्राप्त होणार. कोणतं? स्पर्शनेंद्रिय. पण याच्यामध्ये महत्वाचा नियम, हे सगळं मी माझ्या उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे. 100% जाणलं 5 इंद्रियांनी म्हणजे तो केवळ ज्ञानी झाला असं अजिबात समजू नये. इथे केवळ ज्ञानाची गोष्टच नाहीये, इथे तर केवळ आपल्याला समजावं म्हणून मी त्या 5 इंद्रियांनी जितकं जाणता येतं त्याला टक्केवारीच्या हिशोबामध्ये सांगितलेलं आहे. उदाहरण हे नेहमी एकदेश असतं, आपल्याला समजण्यापुरतच त्याचा वापर करायचा आणि सोडून द्यायचं. उदाहरणांमध्ये अडकायचं नाही. उदाहरणांच्या निमित्ताने जो सिद्धांत सांगितला जातो तो पकडायचा. थोडक्यात काय सांगितलं? ज्या जीवाला जितके ज्ञान होण्याची योग्यता आहे तितक्या प्रमाणात त्याला इंद्रियांची प्राप्ती होते. अतिशय कमी ज्ञान होण्याची योग्यता असेल तर 1 स्पर्शनेंद्रियच मिळणार. त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान होण्याची पात्रता असेल तर दुसरं पुढचं इंद्रिय पण मिळणार. त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान होण्याची योग्यता आली असेल तर 3 इंद्रिय मिळणार. अशा प्रकारे पुढचा क्रम वाढत जातो. म्हणजे जीवाची जाणण्याची क्षमता जितकी अधिक,
त्याला इंद्रियांची तितकी प्राप्ती अधिक. ठीक आहे, हाच नियम उलट सुद्धा करता येतो. ज्या जीवाला जितक्या इंद्रियांची प्राप्ती अधिक त्याला तितकी जाणण्याची योग्यता अधिक. दोन्ही बाजूंनी आपण हा नियम सांगू शकतो. पुन्हा पुन्हा पुन्हा, ज्या जीवाला जाणण्याची जितकी क्षमता अधिक, सामर्थ्य अधिक, त्याला तितक्या इंद्रियांचा योग संयोग प्राप्ती अधिक. या उलट ज्या जीवाला जितकी इंद्रिये जास्त त्या जीवाला जाणण्याची तितकी क्षमता जास्त, तितका क्षयोक्षम सुद्धा जास्त. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आपण जीवाला किती इंद्रिये प्राप्त होणार याचा आडाखा आपण दोन्ही बाजूंनी सांगू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण या इंद्रियांच्या आधारे जीवाच्या संसार रूप विशेषांची चर्चा केलेली आहे. एक प्रश्न सोडतो, त्याच्यावरती आपण विचार करून ठेवावा आणि उद्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. प्रश्न हा आहे की जर सर्वच ठिकाणी जीव असेल, म्हणजे वनस्पती हे सुद्धा जीव आहेत, वाघ सिंह हे सुद्धा जीव आहेत, सगळे पशु पक्षी सुद्धा जीव आहेत, भले एक इंद्रिय, दोन इंद्रिय, तीन इंद्रिय, चार इंद्रिय, पाच इंद्रिय असतील, तर मग प्रश्न आहे की आपण सर्वांनी शाकाहारच का करायचा? मांसाहार करणारे लोक हाच दाखला देतात ना की आम्ही मांसाहार करतो, तुम्ही शाकाहार करता, पण शाकाहार म्हणजे सुद्धा वनस्पती आणि वनस्पती सुद्धा जीव आहेत, मग तुम्ही जीवांनाच तर खाता. तुम्ही शाकाहार करता म्हणजे जीवांचंच भक्षण करता, हिंसा तर तुम्ही पण करता. मग प्रश्न हा आहे की सगळेच जर जीव असतील आणि शाकाहार करण्यामध्ये सुद्धा जर जीवांचा घात होणारच असेल तर मग मांसाहार का करू नये, शाकाहारच का केला पाहिजे? याचं शास्त्रशुद्ध अतिशय योग्य सुयोग्य उत्तर आपल्याला उद्या पुढच्या व्याख्यानामध्ये मिळणार आहे. पुढच्या एक दोन व्याख्यानांमध्ये येणारी चर्चा अतिशय सूक्ष्म सारगर्भित अशी येणार आहे. आपण जरूर या चर्चेचा पूर्णांशाने लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे, असं आवाहन आहे. आपण जरूर या संपूर्ण स्वरूपाला समजून आपला संसारीपणा नष्ट करून स्वतःच्या सिद्धत्वाला प्राप्त कराल या मंगल भावनेने ओम नमः.